तर आपण आज बघणार आहे हा डेटा सेट जो मी कॅगल वरून घेतलेला आहे. HR एनालिटिक्स जॉब चेंज ऑफ डेटा सायंटिस्टचा हा डेटा सेट आहे. तर ह्या डेटा सेटचं तर ह्या डेटा सेटचं तुम्ही डिस्क्रिप्शन बघू शकता. मी वाटल्यास तुम्हाला ही नंतर जुपिटर नोटबुक सेंड करणारच आहे. बट तुम्हाला ही लिंक भेटेल तर त्याचं डिस्क्रिप्शन तुम्ही बघू शकता की इथं किती फीचर्स आहेत, कोणता नक्की टार्गेट व्हेरिएबल आहे, नॉट लुकिंग फॉर जॉब चेंज आणि लुकिंग फॉर जॉब चेंज हा टार्गेट व्हेरिएबल आहे त्याचा. आणि आपल्याकडे आहेत एकूण 14 फीचर्स आहेत. त्याच्यापैकी एक झाला हा इंडिपेंडंट फीचर, म्हणजे आहेत ते 13 डिपेंडंट. ओके. टार्गेट व्हेरिएबल हा डिपेंडंट फीचर आणि बाकीचे राहिलेले जे सगळे आहेत ते इंडिपेंडंट फीचर्स आहेत. तर आपला प्रॉब्लेम स्टेटमेंट असा आहे की टू प्रेडिक्ट द प्रोबॅबिलिटी ऑफ कॅन्डिडेट विल वर्क फॉर कंपनी ऑर नॉट. ओके. आणि त्याच्यासाठी डेटा सेट आहे तो 13 डिपेंडंट व्हेरिएबल आणि सॉरी इथं इंडिपेंडंट पाहिजे होतं. 13 इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि 1 टार्गेट व्हेरिएबलचा. तर हा डेटा सेट इथं त्यांनी देतानाच असं दिलेलं आहे की तो इम्बॅलन्स्ड डेटा सेट आहे. त्याच्यामध्ये नॉमिनल, ऑर्डिनल, बायनरी खूप सारे व्हेरिएबल्स आहेत आणि मिसिंग व्हॅल्यूज पण खूप साऱ्या प्रेझेंट आहेत. तर आपण इथं लायब्ररी इम्पोर्ट केली आणि इथं डेटा सेट इम्पोर्ट केला आणि 5 रोज आपल्याला इथं दिसत आहेत. तर इथं रोज मध्ये तुम्ही बघू शकता की एम्प्लॉयमेंट आयडी, सिटी, नंतर सिटी डेव्हलपमेंट इंडेक्स काय आहे, त्याचं जेंडर काय आहे, रिलेव्हंट एक्सपिरियन्स, त्याला एक्सपिरियन्स आहे किंवा नाही, नंतर एनरोल युनिव्हर्सिटी, असे भरपूर सारे व्हेरिएबल्स आहेत. आता आपण बघतोय की एक्सपिरियन्स हा व्हेरिएबल आहे, हा म्हणजे इंटिजर व्हॅल्यूज देतं, म्हणजे तो न्यूमेरिक व्हेरिएबल पाहिजे. ओके. तर आपण डाटा डॉट इन्फो कशासाठी काढतो, तर तिथं आपल्याला त्या प्रत्येक कॉलमच्या म्हणजे ते प्रत्येक फीचर्सचं डेटा टाइप्स दिसतात. तर आपण बघू शकतो की एक्सपिरियन्स ह्या कॉलमचा डेटा टाइप हा ऑब्जेक्ट आहे. तर कोणी मला सांगेल का की हा ऑब्जेक्ट काय येतोय? मॅम त्यामध्ये स्पेशल सिम्बॉल यूज झाले. ओके. ग्रेटर दॅन आणि लेस दॅन असे. ग्रेटर दॅन आणि लेस दॅन असे सिम्बॉल्स झालेत. ओके. आणि अजून काय काय डाटा डॉट इन्फो न काय काय अजून आपण बघू शकतो? म्हणजे इथं तुम्हाला काय काय दिसतंय इन जनरल? डाटा डॉट इन्फो मधून आपल्याला खूप सारी माहिती मिळते. जस्ट लाईक की नॉन नल व्हॅल्यूज, म्हणजे काय, जिथं नल व्हॅल्यूज नाही तो काउंट आपल्याला भेटतो. नंतर त्याचा डेटा टाइप काय आहे ते कॉलम्सची नेम्स भेटतात आणि डेटा टाइप्स असे भेटतात की फ्लोट 64 चे किती कॉलम्स आहेत, त्याच्यानंतर इंटिजर किती आहेत, आणि ऑब्जेक्ट म्हणजे कॅटेगरिकल फीचर्स किती आहेत. तर इथं आपण बघू शकतो की 10 हे कॅटेगरिकल फीचर्स आहेत. ओके. तर इथं त्याचं मग मी कमेंटिंग केलेलं आहे. तर आपण मिसिंग व्हॅल्यूज बघू की ह्या इथं तर आपण बघू शकतोय की नॉन मिसिंग व्हॅल्यू म्हणजे कम्प्लीट जेव्हा डेटा सेट असेल तेव्हा 19,158 एवढ्या व्हॅल्यूज आहेत. तर इथं काय काय दिसत आहेत आपल्याला की 18,000च व्हॅल्यूज आहेत, तिथं 13,000 आहे म्हटल्यानंतर मिसिंग व्हॅल्यूज तरी आहेत. ह्यासाठी बघूयात आपण त्याची सम की किती नक्की मिसिंग व्हॅल्यूज आहेत. तर आपण बघू शकतो की जेंडर ह्या कॉलम मध्ये 4,508 एवढ्या मिसिंग व्हॅल्यूज आहेत. नंतर ह्याच्यामध्ये एवढ्या कंपनी साईज मध्ये 5,938. आता कंपनी साईज हा व्हेरिएबल कसा असला पाहिजे? न्यूमरिक असला पाहिजे की कॅटेगरिकल? हा कॅटेगरिकल व्हेरिएबल आहे आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या मिसिंग व्हॅल्यूज आहेत. जस्ट लाईक की जवळजवळ 6,000 एवढ्या मिसिंग व्हॅल्यूज आहेत त्याच्यामध्ये. तर मी प्रत्येक कॉलम त्याच्या मिसिंग व्हॅल्यू आणि ते पर्सेंट
ते मिसिंग व्हॅल्यूचं पर्सेंट किती आहे. तर जेंडर कॉलम मध्ये 23% एवढ्या व्हॅल्यूज ह्या मिसिंग आहेत. नंतर एज्युकेशन लेवलमध्ये 2%, एक्सपिरियन्स मध्ये फक्त 0.3%. असं इथं मी कमेंटिंग मध्ये दिलेलं आहे की प्रत्येक कॉलम मध्ये किती पर्सेंट व्हॅल्यूज ह्या मिसिंग व्हॅल्यूज आहेत. तर आपल्याला हा म्हणजे आधी मे बी शिकवलेला असेल की जर एखाद्या कॉलम मध्ये 60% किंवा 70% पेक्षा जास्त जर मिसिंग व्हॅल्यूज येत असतील तर तो डायरेक्ट कॉलम आपण डिलीट करतो. त्याचप्रमाणे रो मध्ये सुद्धा असतं की त्या रो मधल्या जर व्हॅल्यूज म्हणजे आता आपण हे बघतोय तर ह्या रो मधल्या जर 60% व्हॅल्यूज ह्या मिसिंग जर असतील तर तो आपण एंटायर रो सुद्धा डिलीट करू शकतो. तर आपण इथं बघतोय की कॉलम तरी आपण डिलीट नाही करू शकत, नाहीतर मग जेंडर मध्ये एवढ्या आहेत म्हणून डायरेक्ट जेंडर डिलीट केला असं नाही. नंतर मग त्याचा इफेक्ट आपल्याला मॉडेल बिल्डिंग वरती होऊ शकतो. त्याच्यामुळं ह्या गोष्टी आपल्याला हँडल कराव्या लागतील. तसंच मी रोज साठी बघितलं की 75% पेक्षा जास्त मिसिंग व्हॅल्यूज त्या ह्याच्यामध्ये आहेत की नाही आणि डायरेक्ट मी ते डिलीट करून बघितलं की आहेत की नाही. तर इथं तुम्ही बघू शकता की वर जसं आहे तसंच इथं खाली आहे. म्हणजे काय तर तर रो मधल्या पण असे रो नाहीत ज्याचे 75% पेक्षा जास्त रोज हे मिसिंग आहेत. तर मग तुम्हाला भरपूर सारे टेक्निक्स मे बी मल्टिपल लिनियर रिग्रेशन शिकवत असताना मॅमनी सांगितलं असेल. जस्ट लाईक की जेव्हा कॅटेगोरिकल व्हेरिएबल असेल तेव्हा मिसिंग व्हॅल्यूज ह्या मोडनी आपण रिप्लेस करतो, किंवा जर न्यूमरिक व्हेरिएबल असेल तर त्याचं मेडियन आपण मिसिंग व्हॅल्यूज म्हणजे फिल करतो. म्हणजे तसं मीनच करतो, पण मेडियन कधी करतो तर जेव्हा तो डाटा हा खूप मेसी टाईपचा असेल, म्हणजे आउटलायर्स वगैरे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील तेव्हा आपण हे करतो. आणि एक्सपिरियन्स ह्या कॉलम मध्ये फक्त 0.003 एवढ्या मिसिंग व्हॅल्यूज आहेत. मग त्या आपण इग्नोर केल्या तरी चालतात. खूपच कमी, समजा जर 10,000चा डेटा सेट असेल तुमच्याकडं आणि 15-20 जर मिसिंग व्हॅल्यूज आहेत तर मग त्या फिलअप करत बसण्यापेक्षा ते रोज तुम्ही डिलीट करू शकता. मग त्यानुसार मी इथं आता केलेलं आहे बघा. कॅटेगोरिकल व्हेरिएबल साठी मोडनं मी व्हॅल्यूज ह्या डिलीट केलेल्या आहेत. प्रॉब्लेम असा येत होता की कंपनी जस्ट सेकंड ओके हा इथं कॅटेगोरिकल व्हेरिएबल्स जे आहेत ते मी मोड त्या कॉलमच्या मोडने त्या व्हॅल्यूज फिल केलेल्या आहेत. जस्ट लाईक की ही एनरोल्ड युनिव्हर्सिटी, एज्युकेशन लेवल, ह्या सगळ्या व्हॅल्यूज मी फिलअप केलेल्या आहेत. आणि राहिलेला आपला आणि इथं न्यूमेरिक व्हॅल्यू आहे कंपनी सॉरी न्यूमेरिक नाहीये ही पण व्हॅल्यू. तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण फिलअप केलेल्या आहेत आणि राहिलेल्या मग एक्सपिरियन्सच्या व्हॅल्यू येतात त्या खूपच कमी अमाऊंट मध्ये आहेत, त्याच्यामुळे मी त्या डायरेक्ट व्हॅल्यूज डिलीट केलेत. आणि नंतर मग डाटा मधल्या कॉलमची म्हणजे ही कमांड कशासाठी यूज केली जाते तर त्या डाटा सेट मध्ये जर मिसिंग व्हॅल्यूज असतील, समजा एका कॉलम मध्ये आहे तर मग तो कॉलम इथं येणार. ह्याच्यासाठी आपण ही कमांड यूज करतो की जर नल असेल तर जर एक जरी व्हॅल्यू जर नल असेल तर तो मग कॉलमचं नेम इथं रिटर्न होणार. ह्याच्यासाठी ही कमांड यूज केली जाते. पण इथं नल आलेला आहे, ती एम्प्टी लिस्ट आलेली आहे, म्हणजे डेटा सेट मधली सगळ्या नल व्हॅल्यूज ह्या गेलेल्या आहेत. आता आपल्याला लास्ट न्यू जॉब इथं आपण बघूयात लास्ट न्यू जॉब काय आहे नक्की. लास्ट न्यू जॉब, तर लास्ट न्यू जॉब एक केले त्यानं जॉब, किंवा चार पेक्षा जास्त केलेत, नाहीतर मग नेव्हर म्हणजे काय त्यानं अजून केलेलंच नाहीये. तर मी काय केलंय की नेव्हर ह्या वर्डला मी 0ने रिप्लेस केले, कारण इन जनरल लास्ट न्यू जॉब हा इंटिजर किंवा न्यूमेरिक व्हेरिएबल आहे, पण इथं डेटा टाईप त्याचा ऑब्जेक्ट दाखवते का, तर इथं नेव्हर आलेला आहे किंवा ही ग्रेटर दॅन 4 आलेला आहे. तर मग हे आपण म्हणजे रिमूव्ह करण्यासाठी पहिल्यांदा मी
हा, पहिल्यांदा मी नेव्हर जिथं येतंय ते झिरोने रिप्लेस केले, नंतर ग्रेटर दॅन जिथं येतंय ते स्पेसने रिप्लेस केले, आणि नंतर मग तो कॉलम आहे त्याचा डेटा टाईप मी इंटिजर करून घेतलाय. तसंच मी एक्सपिरियन्सचं पण केलंय. एक्सपिरियन्स मध्ये पण लेस दॅन व्हॅल्यू आहे, ग्रेटर दॅन व्हॅल्यू आहे, तर त्या रिप्लेस केलेल्या आहे स्पेसनी, आणि त्याच्यानंतर त्याचं इंटिजर डेटा टाईप मध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे की आता प्रत्येक कॉलम आपल्याला बघायचं असतं की कोणते कोणते कॉलम्स आपल्याला मॉडेल करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर इथं फर्स्ट कॉलमचं नेम काय आहे, एनरोल आयडी. आता एनरोल आयडी चा मी व्हॅल्यू काउंट बघितला, व्हॅल्यू अंडरस्कोर काउंट. व्हॅल्यू अंडरस्कोर काउंट कशासाठी यूज केलं जातं कोण सांगेल का? इथं दिसतंय पण ते एखादी व्हॅल्यू किती वेळा रिपीट झाली त्यासाठी. येस. तर इथं तुम्ही बघू शकता की प्रत्येक व्हॅल्यू ही आयडी आहे, त्याच्यामुळं फक्त एकदाच रिपीट झालेली आहे. आणि जेव्हा एखादी व्हॅल्यू एकदाच फक्त रिपीट होते तेव्हा ती मॉडेलिंग पर्पज साठी नाही यूज केला जातो डेटा सेट. सो तो कॉलम मी डिलीट केलेला आहे. कळाला का मी एनरोल आयडी कशासाठी डिलीट केला? जेव्हा सिरियल नंबर किंवा असं एनरोलमेंट आयडी किंवा नेम असले जे कॉलम्स असतात ते फक्त म्हणजे मॉडेलसाठी ते चांगले नसतात, तिथं रॅन्डमनेस जास्त क्रिएट होऊ शकतो, त्याच्यामुळे असे कॉलम्स जे असतात ते आपल्याला डिलीटच करावे लागतात. ओके, तसंच हे एनरोल आयडी आहे ते आपण डिलीट केला. आणि त्याच्यानंतर आपण हेड जे आपण बघितलं, तर स्टार्ट आता कशानं होतंय तर सिटीनं होतंय. ओके, तर मग इथं हेडिंग काय दिलेलं आहे तर कन्व्हर्जन ऑफ कॅटेगरिकल व्हेरिएबल टू न्यूमेरिक. मी लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कॅटेगरिकल व्हेरिएबल टू न्यूमेरिक करताना पहिल्यांदा आपण हे बघतो की तो व्हेरिएबल तो फीचर आहे तो नॉमिनल फीचर आहे की ऑर्डिनल फीचर आहे. जेव्हा तो नॉमिनल फीचर असतो तेव्हा वन हॉट एन्कोडिंग न त्याचा आपण रिप्लेसमेंट करतो. तो वन हॉट एन्कोडिंग पण मे बी सगळ्यांच्या लक्षात असेल, आहे ना लक्षात की डबल सांगायचंय? आहे लक्षात. ओके. आणि ऑर्डिनल फीचर मध्ये आपण बघतो तर नॉमिनल फीचर, आता ही सिटी ही मी इथं दिलेलंच आहे तरी सुद्धा तुम्ही मला सांगा, कारण तुम्ही नंतर रिअल लाईफ डेटा सेट वरती वर्क करणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथं मला सांगा की सिटी हा फीचर नॉमिनल आहे की ऑर्डिनल. म्हणजे तुमची ती कन्सेप्ट क्लिअर आहे का नाही हे मला कळेल. चॅट मध्ये सांगू शकता. नॉमिनल आहे मॅम. ओके, देन एनरोल्ड युनिव्हर्सिटी. एनरोल्ड युनिव्हर्सिटी. बरं, एज्युकेशन लेवल कसा आहे? ऑर्डिनल. ओके, ऑर्डिनल का आहे तो? ग्रॅज्युएशन त्यानंतर मास्टर डिग्री. ओके, सो म्हणजे कळालेलं आहे की ऑर्डिनल आणि नॉमिनलचं कसा म्हणजे ओळखायचं व्हेरिएबल ते. तर आपण इथं बघू शकतो की सिटी, नंतर जेंडर, नंतर रिलेव्हंट एक्सपिरियन्स, नंतर एनरोल्ड युनिव्हर्सिटी, नंतर एज्युकेशन लेवल नाहीये, मेजर डिसिप्लिन, हे नंतर कंपनी साईज आणि कंपनी टाईप हे नॉमिनल व्हेरिएबल आहे. आता इथं कंपनी साईज आहे तो इथं हा कॅटेगरिकल व्हेरिएबल म्हणून घेतलेला आहे. का तो घेतलेला आहे तर 50 to 99 इथं 52 मध्ये ते स्पेशल कॅरेक्टर येते, त्याच्यामुळे ते ऑब्जेक्ट किंवा कॅटेगरी मध्ये ते घेतलेलं आहे. तर मला सांगा की आपण म्हणतो की नॉमिनल व्हेरिएबल जे जे येतात त्याचं आपण वन हॉट एन्कोडिंग करतो, तर मला सांगा सिटीचं वन हॉट एन्कोडिंग करून चालेल का?
सिटी ह्या व्हेरिएबलचं वन हॉट एन्कोडिंग करून चालेल का? इथं तुम्हाला मी व्हॅल्यू काउंट म्हणजे काढून दाखवलेला आहे आणि त्याची लेंथ घेतली म्हणजे काय, तर इथं त्या कॉलम मध्ये किती युनिक व्हॅल्यूज आहेत त्या इथं आहेत. आता सिटी ह्या कॉलम मध्ये 123 एवढ्या युनिक व्हॅल्यूज आहेत. मी लास्ट लेक्चर मध्ये सांगितलेलं होतं ह्याबद्दल. जर 8 किंवा 9 पेक्षा जास्त जर असतील युनिक व्हॅल्यूज तर मग आपण तिथं लेबल एन्कोडिंग यूज करतो. तर मग आपण इथं बघा वन हॉट एन्कोडिंग यूज केलंय कोणत्या कोणत्या कॉलमसाठी, हे सिटी सोडून बाकीचे सगळे जे कॉलम्स आहेत जस्ट लाईक जेंडर, रिलेव्हंट एक्सपिरियन्स, एनरोल्ड युनिव्हर्सिटी, हे सगळे जे आहेत त्यांच्यासाठी आपण केलेलं आहे वन हॉट एन्कोडिंग. आणि वन हॉट आणि बाकीच्या सिटी आणि एज्युकेशन लेवल साठी केलेलं आहे लेबल एन्कोडिंग. आता आपला डेटा सेट, आधीच्या डेटा सेटची साईज किती होती? कोणी केलं का तरी ऑब्झर्व? 2 MB. काय? 2 MB होती. तसं नाही, म्हणजे कॉलम्स किती होते आणि रोज किती होते. तर आधी 13 कॉलम्स होते. येस, बरोबर. 13 रोज होते आणि अराउंड 19,000 तेवढे कॉलम्स होते. तर आता जेव्हा आपण हे सगळं कॅटेगरिकल टू न्यूमेरिक केल्यानंतर ह्याचे कॉलम्स झाले 35. ओके. आणि ते कॉलम्स कसे दिसत आहेत बघा. आता जेंडर फिमेल, जेंडर मेल आणि जेंडर ऑदर ह्याच्यासाठी आता इथं मेलच आहे म्हटल्यानंतर मेलच्या ठिकाणी 1 आणि बाकीच्या ठिकाणी 0 असं हे असा आपला डेटा सेट दिसतोय. ओके. आता आपल्याला चेक करायचंय की जो आहे डेटा सेट तो इम्बॅलन्स्ड डेटा सेट आहे की नाही. ओके. तर इम्बॅलन्स्ड डेटा सेट आपण कोणत्या कॉलम वरती बघतो, तर टार्गेट व्हेरिएबल वरती बघतो. तर इथं टार्गेट व्हेरिएबल आपला काय आहे, तर तो कंपनी जॉईन होईल की नाही असा तो टार्गेट व्हेरिएबल आहे. तर त्याचं मी व्हॅल्यू अंडरस्कोर काउंट नी बघितलं आणि डिवायडेड बाय त्याच्या किती व्हॅल्यूज आहेत म्हणजे ते टोटल नंबर ऑफ रोज त्यानं ते डिवाइड केलं. म्हटल्यानंतर इथं आपल्याला पॉइंट मध्ये आले की 75% व्हॅल्यूज ह्या 0 ला बिलॉंग करतात आणि 24% व्हॅल्यूज ह्या 1 ला बिलॉंग करतात. तर ह्याला म्हणजे इन जनरल 70-30 पेक्षा जास्त असेल डिस्ट्रीब्युशन तर त्याला इम्बॅलन्स्ड डेटा सेट म्हणायचं. तर हा पाय चार्ट बघितला तर कळतं की ब्ल्यू कलरच जास्त आहे ऑरेंज पेक्षा. ओके. तर आपल्याला हे म्हणजे टॅकल करायचं हा प्रॉब्लेम. तर मी तुम्हाला सांगितलेलं की स्मोट म्हणजे लर्न करून या. कोणी कोणी वाचलं ते मला सांगा आता. मी तुम्हाला 2 टेक्निक सांगितलेल्या इम्बॅलन्स्ड डेटा हँडल करण्यासाठीच्या, अप सॅम्पलिंग आणि डाऊन सॅम्पलिंग. आणि मी तुम्हाला सांगितलेलं की स्मोट ही अशी टेक्निक आहे जे सारखी सारखी यूज केली जाते. तर ती कोणी कोणी वाचली आणि तुम्हाला वाचायला सांगितलेलं मी लास्ट ह्याच्यामध्ये सेशन मध्ये. कमेंट मध्ये सांगू शकता तुम्ही किंवा मला कोणतरी एक्सप्लेन करा की स्मोट काय आहे नक्की. डीप मध्ये नाही माहिती पण स्मोट मध्ये हे होतं सॅम्पल जे लेस दॅन आहे म्हणजे आता 1 आहे, 1 व्हेरिएबल कमी मग तो इन्क्रीज होतो 0 एवढ्या अमाऊंट मध्ये तो डुप्लिकेट किंवा त्याचे कॉपी होत एलिमेंट ओव्हर सॅम्पलिंग होतं थोडं. ओके. ओके. ठीक आहे. तर आपण इथं स्मोट टेक्निक यूज करून हा इम्बॅलन्स्ड डेटा सेट हा हँडल करतोय. तर इथं त्यानं सांगितलं ते बरोबर आहे की अप सॅम्पलिंग होतं. स्मोट म्हणजे काय, स्मोटचं ह्याच्यामध्येच येतं की ओव्हर सॅम्पलिंग टेक्निक आहे ती. ओके. म्हणजे एक जो व्हेरिएबल आहे त्याचं सॅम्पलिंग हे जास्त होणार आणि 0 एवढं करून बरोबर ते ह्याच्यामध्ये आणणार. तर
इथं तुम्ही बघू शकता की बिफोर ओव्हर सॅम्पलिंग त्याचा काउंट किती आहे, तर एकचा काउंट आहे तो 4754 आणि झिरोचा काउंट आहे किती, तर 14,339 एवढा आहे. तर आपण इथं स्मोट टेक्निक यूज केली आहे आणि इथं इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर मग 14,339 एवढं दोन्हीची पण साईज केली. समजलं का कशी केली ते? ही अजून सुद्धा तुम्हीच टेक्निक बघायची आहे, कारण ही खूप इम्पॉर्टंट टेक्निक आहे आणि तुम्हाला मी लास्ट पण लेक्चर मध्ये सांगितलेलं की ह्याच्याबद्दल इंटरव्ह्यू मध्ये पण क्वेश्चन्स विचारू शकतात. तर तुम्ही एकदा बघून ठेवा की स्मोट नक्की काय आहे. ओके, तर आपण मॉडेल ट्रेनिंगला जाऊया. आता हा डाटा आता बॅलन्स्ड झालाय. ओके, तर आता मॉडेल ट्रेनिंगला जाऊया. तर फर्स्ट मॉडेल ट्रेनिंगचं कसं असतं, तर आपल्याला ट्रेन टेस्ट स्प्लिट करावा लागतो. इथं तुम्ही बघितलं तर इथल्या डेटा सेट मध्ये आपल्याला टेस्ट पण दिलंय आणि ट्रेन पण दिलंय. ओके, पण ह्या टेस्ट डेटा मध्ये यांनी टार्गेट व्हेरिएबल नाही दिलेला आहे. म्हणजे आपण इथं ट्रेन टेस्ट स्प्लिट करतो म्हणजे आपल्याला इथं व्हॅलिडेशन ऍक्च्युली करायचं असतं. हा व्हॅलिडेशनचा डेटा सेट असतो, इथं टेस्ट नसते, इथं व्हॅलिडेशन असतं. आणि टेस्टिंग करण्यासाठी त्यांनी पर्टिक्युलर हा डेटा सेट दिलेला आहे. ओके, पण त्या डेटा सेटचा प्रॉब्लेम असा आहे की यांचा टार्गेट व्हेरिएबल जो आहे आपला 0 to 1 असं आहे ते दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे मी ट्रेन डेटामध्येच अजून एकदा ट्रेन टेस्ट स्प्लिट केलेला आहे 30% इथं तुम्ही काहीही घेऊ शकता, म्हणजे काही म्हणजे 30 किंवा 20% किंवा 25% तुम्ही टेस्ट साईज तुम्ही ठेवू शकता. आणि त्याच्यावरती मी अप्लाय केलेला आहे तर डिसिजन ट्रीचं मी एकही पॅरामीटर न देता ते सिम्पल एसक्यूएल न ट्रेन केलं तर त्याची ट्रेनिंग ॲक्युरसी आली 78%. म्हणजे इथं कुठं तरी ओव्हर फिटिंगचा नक्कीच प्रॉब्लेम होत असणार आहे. त्याच्यामुळे टेस्टिंग ॲक्युरसी 78% आलेली आहे. आपण रॅन्डम फॉरेस्ट बघू. अजून एक टेक्निक तुम्हाला सांगायची आहे. रॅन्डम फॉरेस्ट मध्ये आपण बघू. तर रॅन्डम फॉरेस्ट मी मॉडेल इथं ट्रेन केलेलं आहे आणि एन एस्टिमेटर्सची व्हॅल्यू 1000 दिली. तेव्हा त्याचं आपण ॲक्युरसी काढताना तर ॲक्युरसी आलेली आहे 0.84, म्हणजे 84% ह्याची ॲक्युरसी आलेली आहे, जी डिसिजन ट्रीची ॲक्युरसी पेक्षा जास्त आहे. ओके, तर आपल्याला कसं कळणार की इथं नक्की कोणतं पॅरामीटर्स ठेवायचं किंवा पॅरामीटरची नक्की व्हॅल्यू काय ठेवायची. तर आता हे मी 1000 ठेवलंय, पण त्या 1000 ठेवलंय तेच ऑप्टिमल आहे का, त्यांनाच ऑप्टिमल ॲक्युरसी येते की नाही हे बघितलं पाहिजे आपल्याला प्रत्येक वेळी मॉडेल ट्रेन करताना. तर त्या मेथडला म्हणतात हायपर पॅरामीटर ट्युनिंग. हायपर पॅरामीटर ट्युनिंग हा पॉइंट झालाय का तुम्हाला? हायपर पॅरामीटर ट्युनिंग पॉइंट झाला आहे का? नाही झाला. नाही. ओके, हायपर पॅरामीटर ट्युनिंग नाही झाला. ओके. तर आपण बघू शकतो की आता इथं रॅन्डम फॉरेस्ट क्लासिफायरचे काय काय पॅरामीटर्स द्यावे लागतात. तर आपण इथं बघा कर्सर कुठं आहे. ओके, क्लासिफायर आणि ह्या ब्रॅकेटच्या मध्ये ठेवलाय कर्सर आणि मी शिफ्ट आणि टॅब दाबलंय. शिफ्ट दाबून धरला आणि टॅब दाबलं की ही विंडो पॉपअप होते. ओके, त्याच्या प्लस ह्याच्यावरती क्लिक केलं की इतर रॅन्डम फॉरेस्ट क्लासिफायरचे जे डिफॉल्ट त्यांनी ठेवलेले पॅरामीटर्स आहेत ते तुम्ही बघू शकता की किती पॅरामीटर्स आहेत. आणि आपण इथं एकही पॅरामीटर देत नाही, म्हणजे काय तर आपण हे सगळे डिफॉल्ट पॅरामीटर्स यूज करतो आणि त्यांना जी ॲक्युरसी येते ती आपल्याला अशी वाटते की हीच बेस्ट ॲक्युरसी आहे. तर असं नाहीये, आपण हे पॅरामीटर्स यूज करू शकतो आपली ॲक्युरसी बेटर अँड बेटर करण्यासाठी. ओके, तर मी ह्याच्या हे केल्यानंतर तुम्हाला दिसून येतं की म्हणजे इथं एन एस्टिमेटर्स आहे तर त्याचं नंबर ऑफ ट्रीज इन द फॉरेस्ट
म्हणजे काय, आपण डिसिजन ट्रीज किती घ्यायचे. मी सांगितलंय की 1000 घ्या म्हणून, इथं डिफॉल्ट आहे 100. ओके, जेव्हा आपण फक्त 100च घेतो तेव्हा त्याची अॅक्युरसी 84% आलेली आहे. तर बाकीचं पण क्रायटेरियन, आता गिनी घ्यायचं की एनोट्रॉपी घ्यायचं, तर त्याचं डिफॉल्ट त्यांनी गिनी घेतलेला आहे. नंतर मॅक्सिमम डेप्थ किती द्यायची, मॅक्सिमम डेप्थ ती ट्रीची असते, आणि जेव्हा आपण ट्रीची मॅक्सिमम डेप्थ देतो तेव्हा आपण ओव्हर फिटिंग प्रिव्हेंट करत असतो. त्याच्यामुळे हा पॅरामीटर देणं गरजेचा असतो डिसिजन ट्री मध्ये पण आणि रॅन्डम फॉरेस्ट मध्ये पण. ओके, तर मग हे सगळे पॅरामीटर्स तुम्ही बघू शकता की नक्की कशाला काय म्हणजे काय मिनिंग आहे नक्की इथं. बुटस्ट्रॅप म्हणजे काय, ते कशासाठी यूज करतात हे इथं त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. हे तुम्ही बाय युअर ओन तुम्ही हे करू शकता. ओके, तर इथं विदाउट मी काय हे करता, फक्त इथं एकच मी फक्त पॅरामीटर दिला आहे की एन इस्टिमेटर्स इज इक्वल टू 1000, आणि त्याच्यावरून आपल्याला 0.8408 एवढी अॅक्युरसी आलेली आहे. तर आपण हायपर पॅरामीटर ट्युनिंग काय असतं हे बघूयात. ओके, तर हायपर पॅरामीटर्स कळाले का, काय काय कशाला म्हणतात ते, ज्या पॅरामीटर्सची व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो आपला मॉडेलचा परफॉर्मन्स बेटर करण्यासाठी, त्या पॅरामीटर्सना हायपर पॅरामीटर्स करतात. आणि ट्युनिंग म्हणजे काय, तर ते आपण सेट करायचं बेस्ट अॅक्युरसीसाठी. ओके, तर त्याच्या 2 मेथड्स आहेत की ग्रिड सर्च सीव्ही आणि रॅन्डम सर्च सीव्ही, असे हे 2 मेथड्स आहेत. आता इथं तुम्ही बघू शकता की मी त्याचे थोडेसेच पॅरामीटर्स घेतलेत आणि त्याची व्हॅल्यू मी लिस्ट मध्ये दिले की मॅक्सिमम डेप्थ किती ठेवायची, 80 का 100 ठेवायची, मॅक्सिमम फीचर्स किती घ्यायचे, 2 की 3 घ्यायचे, इस्टिमेटर्स किती घ्यायचे, म्हणजे किती ट्रीज आपण घ्यायच्या त्या रॅन्डम फॉरेस्ट मध्ये, तर 500 घ्यायचे की 1000 घ्यायचे, हे असे मी पॅरामीटर्स हे केलेत. आणि खाली मी ग्रिड सर्च सीव्ही हे त्याची टेक्निक यूज केलेली आहे. तर ग्रिड सर्च सीव्ही मध्ये काय होतं, तर प्रत्येक इथं पॉसिबिलिटीज ते कन्सिडर करतं. जस्ट लाईक की फर्स्ट पॉसिबिलिटी अशी असू शकते की ट्रू, 82, 3, 8 आणि 500. ओके, नंतर सेकंड पॉसिबिलिटी ही असू शकते की ट्रू, 80, 3, 3 नंतर 8, 500. अशा आता एवढेच फक्त मी पॅरामीटर्स दिलेत, तर ग्रिड सर्च सीव्ही ने 96 त्यानं मॉडेल, ह्या ग्रिड सर्च सीव्ही न 96 मॉडेल्स फिट केले आणि त्याच्यातलं बेस्ट ज्याची अॅक्युरसी येते ते तुम्हाला पॅरामीटर्स इथं काढून देते. ओके, पण जर आपण इथंच जर समजा इथं 4 हे दिलेत व्हॅल्यूज दिलेत, म्हणजे की 500, 1000 दिले, नंतर 10,000 दिलं, अशा व्हॅल्यूज आपण इथं 4-5 दिल्या, तर इथं त्याचं कॉम्बिनेशन खूप जास्त होणार आणि ते कॉम्बिनेशन ट्रेन करण्यासाठी मग लॅपटॉपला खूप त्रास होणार, खूप वेळ जाणार हे ग्रिड सर्च सीव्हीचं हे फिट करण्यासाठी मॉडेल. तर मग दुसरा ऑप्शन येतो तो रॅन्डम सर्च सीव्ही. रॅन्डम सर्च सीव्ही मध्ये काय होतं, तर इथं मी एक शॉर्टच एक्झाम्पल घेतलंय की एक्स चे पॅरामीटर 1 आणि 2 आहे आणि वाय चे पॅरामीटर 3 आहे. तर ग्रिड सर्च सीव्ही काय करतं, तर 1, 3 आणि 2, 3 अशा 2 पॉसिबिलिटीज आहेत. ह्या दोन्हीच्या दोन्ही मॉडेलवरती ट्रेन करून बघतं आणि बेस्ट अॅक्युरसी जी येईल ते आपल्याला पॅरामीटर्स रिटर्न करतं. तर रॅन्डम सर्च सीव्ही काय करतं की रॅन्डमली ह्याच्यातलं कोणता पण उचलणार, हे सगळेच्या सगळे कॉम्बिनेशन्स आहेत ते ट्राय करत बसत नाही, रॅन्डमली कितीतरी ते उचलणार आणि त्याच्यामधले जे बेस्ट अॅक्युरसी आहे ते इथं ते पुट करणार. तर मी इथं मेथड यूज केले तर ग्रिड सर्च सीव्ही, आणि त्याच्यानुसार तुम्ही बघू शकता की मॅक्सिमम डेप्थ 100, मॅक्सिमम फीचर्स 3 पाहिजेत, ह्या कॉम्बिनेशन साठी बेस्ट अॅक्युरसी आली. आणि नंतर मग हे मी मॉडेल फिट केलंय, ट्रेन केलंय मॉडेल आणि त्याची अॅक्युरसी काढले. तर थोडीशी का होईना ते तुम्हाला मेथड समजण्यासाठी मी इथं फक्त यूज केलंय, पण 84.58 एवढी त्याची अॅक्युरसी वाढलेली आहे.
तुम्हाला कळालं का हे हायपर पॅरामीटर ट्युनिंग काय आहे ते? ओके, आता मला सांगा, आपण इथं इम्बॅलन्स्ड डेटा सेट हँडल केला, तर इथं अजून कोणकोणत्या मेथड 2 आहेत त्या आपण यूज करू शकत होतो. रॅन्डमली मी फक्त क्वेश्चन्स विचारते, कारण हा प्रोजेक्ट तरी झालेला आहे. ह्याच्याबद्दल कुणाला काय क्युरी असेल तर मग मला विचारा, की इथं मी हे का केलं. मी अजून एकदा तुम्हाला प्रोजेक्ट वरून हे करते. एक पाथ असतो. पहिल्यांदा काय, आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे त्या प्रॉब्लेमचं हे लिहिणार. त्याच्यानंतर डेटा सेट इम्पोर्ट करणार पायथॉन मध्ये, त्याची इन्फॉर्मेशन काढणार. इन्फॉर्मेशन काढलं की आपल्याला कळतं ओके, मला ही गोष्ट सांगा की इथं मी तुम्ही बघितलं असेल की आउटलायर साठी कोणतीच टेक्निक यूज नाही केली. तर कोणी सांगू शकेल का की मी आउटलायर का नाही हँडल केले ह्या डाटा मधले? सांगेल का कोणी? आपण यात डिसिजन ट्री यूज केलाय ना. ओके, आणि डिसिजन ट्री डिसिजन डिसिजन ट्री ट्री वर यूज केला. आउटलायर्स आणि डर्टी डाटा एवढा इफेक्ट करत नाहीत. येस, आणि जेव्हा आपल्याला रिअल लाईफ मध्ये खूप जास्त मेसी डेटा सेट येईल, जेव्हा आपल्याला म्हणजे हे प्रॉब्लेम्स फेस होतील की आउटलायर जास्त आहे, तर ते आपण हँडल कसं करायचं, तेव्हा आपण डिसिजन ट्री किंवा रॅन्डम फॉरेस्ट यूज करू शकतो. आता रॅन्डम फॉरेस्ट जास्त म्हणजे डेटा सायंटिस्टची चॉईस आहे, बिकॉज डिसिजन ट्री एवढी बेटर अॅक्युरसी नाही हे करू शकत, म्हणजे देऊ शकत, किंवा तिथं ओव्हरफिटिंग होतं. पण रॅन्डम फॉरेस्ट मध्ये ओव्हरफिटिंग होत नाही. त्याच्यामुळं रॅन्डम फॉरेस्ट ही इन जनरल जास्त यूज केलं जातं असल्या मेसी टाईप डेटा सेट साठी. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय काय होते, तर टार्गेट व्हेरिएबल त्यांचा बॅलन्स नव्हता. तर मागच्या वेळेस मी फक्त एक्सप्लेन केलेलं की कसा तो बॅलन्स करायचा. तेव्हा तुम्हाला 2 टेक्निक्स मी सांगितलेल्या होत्या, आणि त्याच्यामधली मी स्मोट ही टेक्निक तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही स्टडी करा, बिकॉज स्मोट ही टेक्निक अशी टेक्निक आहे जी जास्त करून यूज केली जाते. तर त्यानं मी कोडिंगने पायथॉनने कसं इम्प्लिमेंटेशन करायचं ते सांगितलेलं आहे. आता डेटा सेट आपल्याला जर एक्सेल फाईल मध्ये बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता की कसा मेसी टाईप डेटा दिसतोय इथं, की एक्सपिरियन्स असा दिसतोय, नंतर ग्रेटर दॅन. म्हणजे हा जर आपण डेटा सेट व्यवस्थित बघितला नाही तर आपल्याला कळत नाही की आता ही एक्सपिरियन्स तर व्हेरिएबल न्यूमेरिक असला पाहिजे, मग हा ऑब्जेक्ट का इथं दाखवतोय. आपण इथं बघू शकतो की एक्सपिरियन्स हा ऑब्जेक्ट का दाखवतोय. हा पहिल्यांदा आपल्याला ऑब्झर्व करता आला पाहिजे की डाटा ह्याच्यामध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे. ओके, नंतर मग इथं पण खूप जास्त म्हणजे इथं आता नेवर, इथं लास्ट न्यू जॉब, इथं नेवर आलंय. तर नेवर म्हणजे काय, तर त्यानं कधी जॉब जॉईन नाही केला, ह्याचा अर्थ नेवर. मग इथं आपण 0 न रिप्लेस करू शकतो. किंवा आता इथं एक्सपिरियन्स लेस दॅन 1 म्हणजे मे बी तो 6 मंथ त्याला एक्सपिरियन्स असेल किंवा एक्सपिरियन्सच नसेल. पण आपण इथं हे करू शकत नाही, तर इथं 1 एक तर कन्सिडर करू शकतो किंवा 0 कन्सिडर करू शकतो. मी जस्ट एवढंच यूज केलंय की इथल्या ज्या व्हॅल्यूज आहेत म्हणजे कॅरेक्टर्स आहेत ते मी डिलीट केलेत. तर तुम्हाला जर जास्त अॅक्युरसी मिळवायची असेल तर ते लेस दॅन 1चं तुम्ही 0 ला कन्व्हर्ट करून ते बघू शकता की नक्की काय होतंय. ओके, आता अजून एक गोष्ट आहे की
ज्या गोष्टी मी कन्सिडर केलेत, मी माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मला वाटतंय की त्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्या गोष्टी मी कन्सिडर केलेत. पण तुम्ही इथं बघू शकता की एज्युकेशन लेवलसाठी ग्रॅज्युएशनला सॉरी पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा मास्टर्स असतं त्याला 1 आला पाहिजे, नंतर ग्रॅज्युएट आहे त्याला 2 आला पाहिजे, किंवा जर 10th फक्त पास असेल तर त्याला 3, किंवा 12th पास असेल तर त्याला 3, नंतर 10th पास असेल त्याला 4. तर असं करायचं असेल तर मग तसं पण तुम्ही लेवल इथं लावू शकता, किंवा पायथॉन कोड बनवू शकता की ज्याचं जिथं ग्रॅज्युएट दिसतंय तिथं 2 न रिप्लेस कर, जिथं मास्टर्स दिसतंय तिथं 1 न रिप्लेस कर. असं सुद्धा आपण म्हणजे करू शकतो जेव्हा तुम्हाला खरंच चांगली अॅक्युरसी पाहिजे तेव्हा. आता इथं हॅज तुम्ही म्हटला की ओके, रिलेव्हंट एक्सपिरियन्स हा नॉमिनल व्हेरिएबल म्हटला ना तुम्ही सगळे? तुम्ही सिटी विचारलेलं मॅडम, एक्सपिरियन्स काय नव्हतं काय? विचारलं आय थिंक. ओके, तर रिलेव्हंट एक्सपिरियन्स हा कसा व्हेरिएबल आहे, नॉमिनल की ऑर्डिनल? ऑर्डिनल. येस, ऍक्च्युली तो ऑर्डिनल व्हेरिएबल आहे. मी मगाशी सगळे घेत होते व्हेरिएबल्स, मी ह्याचा पण उच्चार 2-3 वेळा केलेला, तरी पण कोणी लक्ष नव्हतं तेव्हा दिलं. मे बी आला असेल लक्षामध्ये, पण कोण बोललं नसेल मध्ये मी बोलत असताना. बट हा व्हेरिएबल आहे तो ऑर्डिनल आहे, आणि म्हणून मी खरं तर हा ठेवलेला होता. तर इथं तुम्ही हा व्हेरिएबल करू शकता. ऑर्डिनल म्हणजे ऑर्डिनलने जेव्हा आपण ऑर्डिनल व्हेरिएबल जेव्हा आपण कॅटेगरिकल सॉरी न्यूमरिक मध्ये करतो तेव्हा कोणतं यूज करतो? लेबल. लेबल एन्कोडिंग. तर इथं आपण लेबल एन्कोडिंग न करू शकतो. जर तसं केलं तर अजून थोडीशी अॅक्युरसी आपली वाढू शकते. आता मी हे ट्रेन नाही करत आहे अजून एकदा, कारण खूप वेळ जातोय ते ट्रेनिंग, आणि खाली आपण जेव्हा क्रॉस व्हॅलिडेशन करतोय तेव्हा ते 96 कॉम्बिनेशन्स किंवा 92 काय आहे ते कॉम्बिनेशन्स ते ट्रेन करते, आणि त्याच्यानंतर बेस्ट आपल्याला पॅरामीटर्स देते. तेव्हा थोडासा टाइम लागतोय, त्याच्यामुळे मी हे डबल ट्रेन नाही करत आहे. बट इथं तुम्ही हे करू शकता. तर हा डेटा सेट ही तुम्हाला ज्युपिटर नोटबुक सेंड केली जाईल. तर तुम्ही बघा, माझ्यापेक्षा जर तुम्हाला जास्त अॅक्युरसी काढता आली तर खूप छान होईल त्याचं. मी हे एका दिवसामध्ये हे केलेलं आहे, त्याच्यामुळे मी एवढ्या काय अॅक्युरसीसाठी हे केलेलं नाहीये. फक्त मला एक्सप्लेन करायचं होतं की असा पण मेसी डेटा सेट असू शकतो, आणि त्याच्यावरती तुम्ही कसं मशीन लर्निंग मॉडेल्स इम्प्लिमेंट करू शकता. तर कुणाला काय क्वेश्चन्स असतील तर विचारा आता. किंवा जर कुणाला वाटत असेल की इथं फास्ट झालंय आणि हा पॉइंट डबल सांगा तरी विचारा, मी सांगते. हायपर पॅरामीटर ट्युनिंग एकदा एक्सप्लेन करता का? हा ठीक आहे. ओके, तर मागाशी आपण बघितले हायपर पॅरामीटर्स कशाचे, तर रॅन्डम फॉरेस्टचे. तर आपण आता बघूयात की डिसिजन ट्रीचे नक्की कोणते कोणते हायपर पॅरामीटर्स आहेत. हायपर पॅरामीटर्स म्हणजे काय, मागाशीच मी तुम्हाला सांगितलं की हे जे पॅरामीटर्स आहेत, आता इथं तर बघा मॅक्सिमम डेप्थ ही नन म्हणून देतं जेव्हा तो ओरिजिनल पॅरामीटर असतं तेव्हा, किंवा मिनिमम सॅम्पल स्प्लिट इथं 2 देते, मिनिमम सॅम्पल लीफ इथं 1 देते. म्हणजे हे काय आहे तर डिफॉल्ट पॅरामीटर्स आहेत. तर हायपर पॅरामीटर्स म्हणजे काय, तर इथं तुम्ही व्हॅल्यू चेंज करू शकता, आणि नंतर मग त्याच्यामुळं मॉडेलचा परफॉर्मन्स वाढतोय किंवा कमी होतोय हे तुम्ही बघू शकता. ओके, ओके. तर तर ह्याच्या असतात 2 मेथड्स. त्या 2 मेथड्स समजलेत का? ग्रिड सर्च सीव्ही आणि रॅन्डम सर्च सीव्ही. हा, तर समजलं. ग्रिड सर्च येस, तर समजलं. ग्रिड सर्च
ओके मग तोच पॉईंट होता वरचा माझा. बाकी ओके ओके. काही पॅरामीटर्स असतात ते फिक्स ठेवलेले असतात, ते आपल्याला म्हणजे चेंज करून बघायचं असतं की नक्की काय व्हॅल्यू दिल्यानंतर मॉडेल व्यवस्थित ट्रेन होतं. हा पार्ट असतो हायपर पॅरामीटर ट्युनिंगचा. आहे का कुणाला अजून क्वेश्चन? ग्रेड सर्च सीव्ही पुन्हा एकदा सांग. ओके, तर ग्रेड सर्च सीव्ही मध्ये काय होतं, तर आपण इथं अजून एक म्हणजे हे करूया, जस्ट अ सेकंड मी तुम्हाला सांगते. जर समजा x इज इक्वल टू मी घेतलं किंवा इथं मॅक्सिमम डेप्थ आहे, हेच पॅरामीटर्स घेऊयात म्हणजे रिअलिस्टिक थोडंसं वाटेल. हे पॅरामीटर्स आहेत. ओके, हे पॅरामीटर्स आहेत, आपण दिलेले आहेत ग्रेड सर्च सीव्ही ला. तर हे पॉसिबल कॉम्बिनेशन्स तयार करतं की काय काय हे जे कॉम्बिनेशन्स तयार होऊ शकतात. तर मी एक लिस्ट हे करते की काय काय तयार होऊ शकतात. तर 82 आणि 3, 82 3 हे फर्स्ट कॉम्बिनेशन आहे. ओके, सेकंड कॉम्बिनेशन आहे 82 5, 82 5. ओके, थर्ड कॉम्बिनेशन 100 2 3, 100 2 5. नंतर 83 3, 83 5. असे जे सगळे कॉम्बिनेशन्स इथं येतील का नाही, जेवढे पण येतील ह्या याच्या पॅरामीटर्स मधून, ते सगळे कॉम्बिनेशन्स ते कन्सिडर करते. ते कन्सिडर करताय म्हणजे काय, तर एक हे कॉम्बिनेशन घेणार, ते रॅन्डम फॉरेस्ट मॉडेल ते इथं आहे ते क्लासिफायर ट्रेन करणार, त्याची अॅक्युरसी चेक करणार आणि ते साईटला ठेवणार. ओके, नंतर ह्याच्यावरती ते रॅन्डम फॉरेस्टचं मॉडेल ट्रेन करणार आणि म्हणजे कम्पेअर करणार की ह्याची अॅक्युरसी बेटर आहे की ह्याची अॅक्युरसी बेटर आहे. ज्याची अॅक्युरसी बेटर आहे ते पॅरामीटर्स ते मॉडेल म्हणजे ग्रेड सर्च सीव्ही आहे ते लक्षात ठेवणार आणि नंतर मग थर्ड कडे जाणार. ते म्हणजे असं ते करत जातं आणि ते बेस्ट जे पॅरामीटर्स आहेत ज्यानं जास्त ॲक्युरेट तुमचं मॉडेल ट्रेन झालंय, ते नंतर मग पॅरामीटर्स ते कन्सिडर करतात. जस्ट लाईक की इथं त्यांनी रिटर्न केलेलं आहे की बुटस्ट्रॅप ट्रू, मॅक्सिमम डेप्थ 100, नंतर मॅक्सिमम फीचर्स 3, मिनिमम सॅम्पल लिफ 3, असं जे दिलेलं आहे ते ह्या पॅरामीटर्सला सगळ्यात जास्त अॅक्युरसी आली असं ते सांगतंय. समजलं का ग्रेड सर्च सीव्ही? हो. ओके, आणि जर रॅन्डम सर्च सीव्ही जर आपण यूज केला असतं, तर रॅन्डम सर्च सीव्ही मध्ये असे पॉसिबल काहीतरी असणार आहेत कॉम्बिनेशन्स, तर त्याच्यामधले रॅन्डमली त्यानं काहीतरी 4-5 उचलले आणि त्या रॅन्डमली 4-5 उचलल्या ह्याच्यामध्ये ज्याचा जास्त चांगला रिझल्ट येईल ते इथं रिटर्न करणार, असं ते असतं रॅन्डम सर्च सीव्हीचं. थोडासा स्टडी केला की ते होऊन जाईल, एवढ्या डिफिकल्ट टर्मिनॉलॉजीज नाहीयेत त्या. आहे का कुणाला अजून क्वेश्चन? समजलंय का सगळ्यांना? हो येस मॅम, समजले. ओके, जर मग असाच एखादा मेसी डेटा सेट तुम्हाला दिला तर मग तुम्ही करू शकाल का? हो.
ओके. आणि असं पण असतं की आपल्याला फक्त टेक्निक्स बघाव्या लागतात. हे जे कोड्स आहेत हे सगळे इंटरनेटवरती अवेलेबल असतात. फक्त आपल्याला टेक्निक्स बघाव्या लागतात की कोणती टेक्निक कुठं यूज केल्यानंतर चांगले रिझल्ट येतात. अजून तुम्हाला काय वाटतंय की अॅक्युरसी इन्क्रीज करण्यासाठी आपण काय काय करू शकतो? आता जवळजवळ मशीन लर्निंग सगळं झालेलंच आहे. तर मग अॅक्युरसी इन्क्रीज करण्यासाठी अजून काय काय आपण ह्या डेटा सेट वरती करू शकतो? आहे का कुणाला काय आयडिया की अॅक्युरसी इन्क्रीज करण्यासाठी आपण काय करू शकतो? गेस पण करू शकता की हे आपण करू शकतो की नाही. नंतर आपण एखादा डेटा सेट दिल्यानंतर मग म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला बघायचंय की कसं करायचंय ते, अॅक्युरसी कशी का इम्प्रूव्ह करायची आहे ते. जस्ट लाईक की आपण इथं फीचर्स पण बघू शकत होतो की फीचरचा सबसेट घेऊन की कोणतं कोणतं टार्गेट व्हेरिएबल वरती जास्त इफेक्ट करते ते फीचर्स आपण सिलेक्ट करून त्याच्यावरती मॉडेल ट्रेन करून म्हणजे ते पण बघता आलं असतं. किंवा आता इथला टार्गेट व्हेरिएबल हा बायनरी आहे म्हणजे 0 आणि 1 हे आहे. तर आपण हे पण करू शकत होतो की लॉजिस्टिक रिग्रेशन सुद्धा यूज करू शकलो असतो. म्हणजे ते करायचा ट्राय तरी केला असता. असं तुम्ही ना हा डेटा सेट घ्या, मी तुम्हाला ही लिंक शेअर करेन. तुम्ही लॉजिस्टिक रिग्रेशन ट्रेन करून बघा की त्याचे रिझल्ट कसे येत आहेत आणि मग कम्पेअर करून बघा की नक्की कोणतं बेस्ट मॉडेल ट्रेन झालं. वन मोर थिंग, आता आपल्याला इथं डेटा सेट आहे, आपण घेतला तो फक्त ट्रेनचा घेतला आणि टेस्टचा नाही आपण घेतला, कारण टेस्ट मध्ये हे ओपन होऊ द्या. टेस्ट मध्ये लास्टचा जो टार्गेट व्हेरिएबल आहे तो दिलेला नाहीये. मग आपण हा पण आपल्याला म्हणजे इथं जेव्हा एखादी कॉम्पिटिशन असते, कॅगल कॉम्पिटिशन असते, तेव्हा सबमिशन साठी आपल्याला CSV सबमिट करावी लागते. तर CSV काय आहे तर आउटपुटची CSV असते. ओके, म्हणजे काय इथं तर टार्गेट व्हेरिएबल काय येईल ह्या टेस्टचा, तर त्याची CSV फाईल क्रिएट करायची आणि ती अपलोड करायची तिथं. मग ते चेक करतात की नक्की कितपत बरोबर आहे ते. तर आपण बघू शकतो की सेमच आहे इथला टेस्ट आणि ट्रेनचा डेटासेट. फक्त टेस्टच्या डेटासेट मध्ये टार्गेट व्हेरिएबल नाहीये. तर सगळ्यावरती ज्या टेक्निक्स आपण यूज केला की जस्ट लाईक हे फर्स्ट आपण डिलीट केलं, त्याच्यानंतर इथल्या ज्या मिसिंग व्हॅल्यूज इथं कन्सिडर नाहीत केल्या तरी चालतील, बट एक्सपिरियन्स मधल्या हे लेस दॅन आहे ते साइन काढला आणि ही न्यूमेरिक केली. नंतर इथले पण काय काय जो मेसी डेटा सेट होता इथलं 90 आहे ते डिलीट केलं, इथं 0 केलं. ह्या सगळ्या गोष्टी करून इथं तुम्ही इम्पोर्ट तो डाटा सेट करून फिट केलेल्या मॉडेल वरती प्रेडिक्ट करू शकता. आता इथं ते आलेलं आहे बघा, ते ऍरे आलेला आहे. अशाच प्रकारचा ऍरे तुम्हाला ह्या टेस्ट डेटासाठी पण येईल आणि त्याच्या नंतर आपण CSV मध्ये कन्व्हर्जन करू शकतो. असं एक कॅगल कॉम्पिटिशनचा सबमिशनचा पार्ट असतो. समजलंय का सगळ्यांना? म्हणजे ती पूर्ण टेस्टची CSV पूर्ण सबमिट करायची.
टेस्टचे सीएसव्ही पूर्ण नाही सबमिट करायची, हे फक्त आहे का नाही ह्याचं कन्वर्जन तुम्ही सीएसव्ही फाईल मध्ये करू शकता. आता हे काय आहे तर ऍरे आहे. ओके, ह्या ऍरेचं लिस्ट करायची, लिस्टची डेटा फ्रेम करून ती रिटर्न टू सीएसव्ही करून ते मग सीएसव्ही फॉर्मॅट मध्ये जाते. नाही म्हणजे ते एकच कॉलम होणार ना तो. हा, एकच कॉलम आपल्याला सबमिट करायचा आहे हा. सबमिशन सीएसव्ही मध्ये.